ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी रश्मी भोईर. रश्मी भोईर व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज या भागात आपण आलो आहे गाणगापूर या जागृत देवस्थानात. या क्षेत्रस्थानात जिथल्या चराचरात साक्षात श्री दत्तगुरूंचा वास आहे. चला तर मग पुढे पाहूया. तर अक्कलकोटमध्ये स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही गाणगापूरच्या दिशेस निघालो. गाणगापूरला कुठे जाणार? कुठे? दत्ताचं दर्शन. अक्कलकोट ते गाणगापूर हे अंतर साधारण 70 किलोमीटर आहे. अक्कलकोटपासून गाणगापुरासाठी नियमित ST सेवासुद्धा आहे. तसेच प्रायव्हेट टमटम रिक्षा तुम्हाला प्रत्येकी 150 रुपये म्हणजे शेअरिंगमध्ये गाणगापूरला सोडतील आणि त्याच रिक्षाने तुम्ही दर्शन घेऊन पुन्हा अक्कलकोटला सुद्धा येऊ शकता. पण तिथले रस्ते जरा खराब आहेत. तुम्ही टमटमने जर गेलात तर पोचण्यास उशिरी होईल आणि लांबचा प्रवास असल्यामुळे तसा तुम्हाला कम्फर्टही नाही मिळणार. आम्ही प्रायव्हेट इको व्हॅन करून गेलो होतो. त्यांनी अक्कलकोटपासून गाणगापूर करून रिटर्न अक्कलकोट सोडण्याचे 2200 रुपये घेतले होते आणि व्हॅन टमटमपेक्षा लवकरही पोचते. आम्ही साधारण 1.5 तासात पोचलो होतो. तुम्ही टमटम किंवा STने जात असाल तर साधारण तुम्हाला 2 ते 2.5 तास लागू शकतात. गाणगापूरला आल्यावर प्रथम या भीमामर्ज नदीच्या संगमस्थानावर येऊन स्नान करावे आणि मगच श्री दत्तगुरूच्या दर्शनाला जावे अशी मान्यता आहे. हे जे तुम्हाला परिसर दिसत आहे हे मागच्या साईडचं आहे. श्री दत्तगुरूचे तिसरे पूर्णावतार म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती. त्यांनी 13व्या शतकाच्या सुमारास त्यांनी गाणगापुरात 22 ते 23 वर्ष वास्तव्य केले. या काळात नृसिंह सरस्वती म्हणजेच साक्षात दत्त महाराज या भीमामर्ज संगमात स्नान करत असत. त्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व आणि प्रावीण्य प्राप्त झाले आहे. श्री क्षेत्र गाणगापुराला दत्तभक्तांचे पंढरपूर म्हणूनही ओळखले जाते. इथे हजारो भक्त नित्य दर्शनाला येत असतात. हे गाणगापुरातील मुख्य दत्तगुरूचे मंदिर असून श्री क्षेत्र गाणगापुराचे महात्म्य श्री गुरुचरित्रामध्येही पाहावयास मिळते आपणास. गाणगापूर येथे श्री दत्तगुरूचेच म्हणजे देव इथे वास्तव्य करतात. इथे आलेल्या प्रत्येक भक्तांना संकटातून तारण्याचे काम दत्त महाराज करीत असतात.
मंदिरामध्ये गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 4 दिवसात भक्तांची प्रचंड गर्दी असते. आम्ही आलो तो वार देखील शनिवार होता, तर आम्हालाही थोडी गर्दी लागली. तुम्हाला जर गर्दी नको असेल तर तुम्ही सोमवार, मंगळवार, बुधवार किंवा गुरुवार या 4 दिवसात तुम्ही येऊ शकता, कारण त्या दिवशी गर्दी कमी असते. इथे आजूबाजूला हार आणि प्रसादाची दुकानं लागलेली आहेत. असं भक्तिमय वातावरण झालेलं तुम्ही पाहू शकता. आम्ही जिथून आलो आहे ही मंदिराच्या मागची साईड आहे. तुम्ही समोरूनही आलात तरी तुम्हाला तिथे अशी जागोजागी दुकाने लागलेली दिसतील. मंदिराच्या गाभाऱ्याच्या आत कॅमेरा अलाउड नाही, पण मंदिराचा जो आवार आहे तिथे तुम्ही शूटिंग, फोटो वगैरे काढू शकता. तर हे जे तुम्हाला आता दिसतंय हे मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरचा आवार आहे. इथे हजारो भक्त संध्याकाळच्या आरतीला आवर्जून येतात. इथली संध्याकाळची आरती खूप चैतन्यदायी असते. तसेच या आरतीचे विशेष महत्त्व आहे. जर कोणाच्या अंगात भूतबाधा किंवा कोणाला झपाटलेलं असेल तर ते इथे आरती चालू झाल्यावर समोर असलेल्या खांबाला येऊन लटकतात आणि नाचतात. हे वैशिष्ट्य पाहण्यासाठीही बरेच भाविक आरतीसाठी इथे येऊन मुद्दामच थांबलेले असतात. कारण या मंदिरात आल्यानंतर भूतबाधित व्यक्तींना या त्रासापासून मुक्ती मिळते अशी सर्व भाविकांची श्रद्धा आहे. म्हणून हजारोच्या उपस्थितीने भाविक इथे येऊन थांबतात. दर्शन झाल्यावर तिथून गाभाऱ्यातून थोडा लांब उभे राहून श्री दत्त महाराजांचा तुम्हा सगळ्यांनाही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेता यावं म्हणून मी हा फोटो काढला आहे. तुम्ही सगळ्यांनी या जागृत देवस्थानातील श्री दत्ताच्या सुबक मूर्तीचं दर्शन नक्की घ्या. मंदिरा बाहेरच्या गाभाऱ्यात सगळीकडे तुम्हाला श्वान पाहायला मिळतील. आशा करते माझा हाही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक आणि या व्हिडिओला प्रतिक्रिया नक्की द्या.
लवकरच पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची रजा घेते. चला तर मग. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.